शुभ सकाळ सखींनो, आज बनवूया आपण वेगळ्या प्रकारचं वांग। तर याचे मी आता उभे स्लाइस करून घेणार आहे। अशा प्रकारे आपण कापून घ्यायचं आहे। यामध्ये असे मधात काप द्यायचे आहे आपण। बघा, हे लसूण, अद्रक आणि कोथिंबीर कुटून घेतलेलं आहे। आता त्यामध्ये चवीनुसार मीठ, मिरची पावडर, धने पावडर, थोडीशी हळद, गरम मसाला। आता हे मी मिक्स करून घेते। हे मिक्स केलं मी। आता थोडंसं तेल टाकते यामध्ये, फार नाही टाकायचं। आणि आपल्याचे हे वांग्याचे जे काप आहेत त्याला आता आपण मसाला लावूया। बघा, पॅन मध्ये तेल टाकलं। आता एक एक आपण मीडियम गॅसवर हे फ्राय करणार आहे। बघा, थोडं तेल टाकायचं यामध्ये आणखी फ्राय करायला वरती, आणि हळूहळू मीडियम गॅसवर शिजू द्यायचं। आता मी पलटून देते। आता मी याच्यावर 2 मिनिट झाकण ठेवणार आहे। तर बघा, आपले वांगे अर्धवट शिजलेले आहे। आता एक ओल्या नारळाचं चव याच्यावर टाकणार आहे। हे ओलं नारळ बारीक केलेलं आहे, याने खूप छान टेस्ट येते। आता हे आणखी आपण 2 मिनिट शिजू द्यायचं आहे। परत एकदा पलटून द्यायचं आपण वांग। खोबरं आपण एका साईडला लावलेलं आहे। तर बघा, आपलं वांग तयार आहे। चपातीसोबत छान लागतं। तर आता मी चव बघते कशी झाली ती। वाव, खूपच छान झालेला आहे। तुम्ही तर बनवा आणि अशी वेगळी टेस्ट बघा। कारण आपण वांग्याची भाजी तर नेहमीच खातो, पण अशी वेगळी नाही करत। तर आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।